तर कसं काय पब्लिक, आज होता आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन. पोलिसांनी तर थेट सांगितलं की डीजे लावायचाच नाही. डीजेचं आता काही खरं नाही म्हणून आम्ही हलकीवाल्याला फिक्स करून टाकले. मग तिथून येऊन आपल्या लाडक्या बाप्पाची आरती वगैरे करून महाप्रसाद वाटून टाकून दिले. तसंच कोंबर भाऊला रामराम करून आपल्या गणपती बाप्पाला ट्रॅक्टर मध्ये विराजमान केले. आता आपल्या मिरवणुकीला तर सुरुवात होणारच होती, पण डीजे नसल्या कारणी आपली मित्रमंडळी निराश झाली होती. मग शेवटी पोलिसांनी 2 बॉक्स लावण्याची परवानगी दिली. आता 2 बॉक्स काय वाजवायला पोलिसांनी परवानगी दिली तर कोंबर भाऊ डायरेक्ट पोलिसांच्या समोर असले काही येडेचाळे करल म्हणून मला असं वाटलं नव्हतं. एकाच बारला पेटलेली फटाक्याची पट्टी 3-3 बार चेतवायला निघाली आणि डायरेक्ट पोलिसांच्या समोर फटाके फोडून टाकून दिले. आता हे तर काय आपल्याकडे नवीन नाही. मग तिथून आपली मित्रमंडळी कशी जोमात नाचत होती बघा. आता तर आपल्या पोरांची नाचायला सुरुवात झाली होती. फक्त 1 तास थांबा, तुम्हाला जत्रा नाही गर्दी दाखवतो. साईभाऊला बकुळ नाचावटाले पण विषय हाताचा. मग मी तिथून आलो बघा समोर आपल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीकडे. इथे येऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे अगोदर दर्शन करून घेतो. मिरवणुकीला ट्रॅक्टर विश्वनाथ जिंकेचा होता आणि ड्रायव्हर बाळूभाऊ होता. आता इकडे आयफोन प्रो मॅक्स प्लस मध्ये ज्ञानूभाऊची व्हिडिओ शूटिंग चालू होती. त्याला म्हणलं तुझं तू चालू दे आणि माझं मी चालू देतो. आता इथं गाणे तर एवढे भयानक लावत होते की नाही बघा, त्याचा तर काही विषयच नव्हता. पण इकडे किशोर पाटील मावले तर मस्तच हसत होते. तर बघा मग आता साईभाऊचे कोणते दिवस जायचे आणि कोणते दिवस यायचे आहेत काय माहिती, पण लईच उत्साहामध्ये गाडीवर चढून नाचत होता बघा. पण मंडळाचा अध्यक्ष म्हणल्याने तेवढं तर करावंच लागते. पण तितक्यात आपल्याला सुनील भाऊ दिसला. हे तर गाणं लावण्याची करामत त्याचीच असेल. मग तिथून थोडा अंधार पडला होता. तर कसा आहे गोंधळ, हा क्वालिटी ना नाद करते काय, यायलाच लागते. आता आमच्या इकडे तर असलंच असतंय बघा, तुमच्या इकडे कसं असते तेवढं कमेंट मध्ये करून सांगा. मग कसा आहे आपल्या पोरांचा राडा, असणारच ना. आपला डीजे कोणता होता, फक्त 2च साऊंड होते तर एवढा धिंगाणा होता. तर विचार करा, एखादे 2 बेस आणि 2 टॉप लावले तर काय माहोल होत असेल. पण त्या 2 बेस आणि 2 टॉपला मागे पाडणारा आपल्याच गावातील शिवराज दादाचा अवधूत साऊंड एकच नंबर, क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये एकच नंबर. पण इकडे आपला ओमा ट्रॅक्टरवर बसून कसा नाचू लागलाय बघा. पण आपल्याच नादा. आता ह्या गाण्यावर पोरं एवढे जोश मध्ये नाचत होते की नाही, जिकडी तिकडी राडाच चालू होता. पण व्हिडिओ जास्तच लांब व्हाल्यामुळे मी इथंच थांबतो. याच्या पुढील ब्लॉग पुढच्या व्हिडिओ मध्ये टाकतो. तर व्हिडिओ आवडल्यास पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी लाईक फॉलो करा. बोला जय श्रीराम.